भाजी, हे पुनर्नव्याची। पहा, मी जंगलात आलेली आहे भाजी तोडायला। हे भाजी आपण नेणार आहे आणि हे भाजी बनवणार आहे। तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे भाजी। हा छान जंगलात आलेली आहे मी। जंगल आहे आणि हा म्हणजे जुलै महिना आहे। या महिन्यातच हे भाजी असते आणि छान कवडी कवडी आहे भाजी। याची खूप सुंदर भाजी होते। गावरान भाजी आहे हे, आयुर्वेदिक आणि गावरान। या भाजीमुळे खूप फायदा आहे याचा। आयुर्वेदिक भाजी आहे। कंबरदुखी, ज्यांना गुडघेदुखी, ज्यांचाही त्रास असला, गरम भाजी असते हे। खूप छान होते याची भाजी। तर ही आता आपण ही भाजी नेऊन आपण भाजी करणार आहे याची छान। हे पुनर्नवा आहे, याची भाजी होते। हे आपण याची भाजी करणार आहे। हे पहा, हे पुनर्नवा। आता मी हे तोडून घेणार आहे आणि याची आपण छान भाजी करणार आहे। पहा, याची भाजी करणार आहे आपण। हे आता हे असे कवडे कवडे पानं तोडायचे आणि याची छान भाजी। याला पत्थर चट्टा पण पुनर्नवाच आहे याचं नाव। हे पहा किती छान पूर्ण झुडूप आहे याचा। तर याची आता आपण हे तोडून घेणार आहे आणि याची भाजी करणार आहे आपण। हे पहा, हे भाजी घेणार आहे आपण सोबत। हे पूर्ण तोडून घेणार आहे आपण हे भाजी आणि याची भाजी करणार आहे। पहा, हे गावरान भाजी आहे। गावरान आयुर्वेदिक आणि गावरान भाजी आहे। हे आपण आता बनवणार आहे। हे पहा, मी जंगलात आलेली आहे। हे पहा, जंगलात आलेली आहे मी आणि जंगलातून ही आता आपण तोडून नेणार आहे हे भाजी। हे पहा, खूप लागलेली आहे ही भाजी। हे जंगलातून आपल्याला आयुर्वेदिक आणि याच वेळेस ते जून ते जुलैमध्ये असते हे भाजी। तर यावेळेस आपण हे तोडून नेतो। हे पहा, लोक फिरणारे पहा जंगलात कसे फिरत पण आहे गार्डनमध्ये। हे जंगलात बासाचे पण झाडं आहे इथं, सागवान, बासे छान। हे पहा, हे या भाजीला आता पावसाळ्यात निघालेली भाजी आहे। आपण तोडून आणलेली आहे जंगलातून। मी तुम्हाला दाखवलेलीच आहे आपण तोडताना। हे तोडून घेतलेली आहे। या भाजीला पत्थर चट्टा, पुनर्नवा, पाठा असे खूप नाव आहे या भाजीला। तर ही भाजी आपण जंगलातून तोडून आणलेली आहे। मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तोडताना। तर ही भाजी आता आज आपण बनवणार आहे। ही भाजी आपण धुवून घेणार आहे। तशी धुवून घेतलेली आहे मी, 3-4 पाण्याने धुवून घेतलेली आहे। तरी पण आपण अजून एक पाण्याने धुवून घेणार आहे ही भाजी। हे पहा, खूप गुणकारी भाजी आहे। हे कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी ह्या सर्व बिमाऱ्यावर हे औषधी सारखं काम करते। औषधी गुणधर्म आहे याच्यात। तर ही भाजी आपण वर्षातून एक वेळा खाल्लीच पाहिजे। औषधी वनस्पतीयुक्त गुणधर्म असलेली भाजी आहे ही। खूप सुंदर होते आणि आयुर्वेदिक भाजी आहे। गावरान भाजी जंगलातून आणलेली आहे मी। खूप औषधीयुक्त भाजी आहे हे। आपण आता हे बनवणार आहे। आणि गरम आहे, जास्त खाता नाहीत ही भाजी। खूप प्रमाणात नाही खायची, थोडी थोडी खायची। पहा, आता मी याच्यासाठी आपण हे
मिरच्या वगैरे भाजून घेणार आहे आणि मिरच्या भाजून पहा हे शेंगदाणे, लाल आणि हिरवी मिरची, लाल पण मिरची घेतलेली आहे मी आणि हिरवी मिरची हे तळून घेणार आहे आपण. हे पहा थोडेसे दाणे, मीठ. मीठ मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आपल्या वाटणामध्ये जर मीठ टाकलं तर आपल्या जे मिरच्या आहे त्या लवकर बारीक होते. तर हे मीठ आपल्याला घ्यावंच लागते वाटणामध्ये. हे पाहता आपण वाटण तयार करणार आहे. आणि आपली कढई पण ठेवून देणार आहे आपण. हे भाजी फोडणी द्यायसाठी हे पण ठेवून देणार आहे. तोपर्यंत जास्त बारीक नाही करायचं, हे थोडंसं असं जाडसरच ठेवायचं. हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या हे आपण दोन्ही घेतलेले आहे. हे पहा छान वाटण झालेलं आहे. आता आपण हे फोडणीचं साहित्य तयार झालेलं आहे आपलं. खूप छान होते हे भाजी. पत्ता चट्टा पुनर्नवा. पुनर्नवा म्हणजे पुन्हा नवीन पुनर्नवा म्हणजे नवीन समजा आयुष्य तयार होते आणि आपल्या शरीरात खूप म्हणजे याचा परिणाम होते आणि नवीन आपलं आयुष्य तयार होते असं समजायचं. ते ह्याला म्हणतात पुनर्नवा. तर पुनर्नवा भाजी किंवा पाठ्याची भाजी, पत्थर चट्टा असे खूप नाव आहे याला आयुर्वेदामध्ये. तर हे खूप आयुर्वेदिक आणि खूप चांगली भाजी आहे. हे आपण करून खाल्ली पाहिजे वर्षातून एक वेळा. पावसाळा लागला म्हणजे पावसाळ्यात निघत असते हे, 12 महिने नसते, पावसाळ्यात असते ही भाजी. तर आता ही भाजी आपण करणार आहे. जिरं टाकलेलं आहे मी आणि कांदा भरपूर टाकणार आहे याच्यात. कांदा पहा, 3-4 कांदे कापून घेतलेले आहेत. हे पहा आणि
हे वाटण तयार केलेलं आहे आपण, लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, जिरं हे टाकून आपण वाटण तयार केलेलं आहे. हे आपण जास्त म्हणजे बारीक नाही केलेलं आहे, दरदरीत आहे. हे टाकणार आहे आपण याच्यात. अशी एकदम हलकी बारीक करायची, जास्त बारीक नाही, कारण आपण छान बारीकच तोडून घेतलेली आहे. थोडी थोडी आपण कापून घेणार आहे भाजी. कांदा भरपूर होऊ द्यायचा, लालसर, एकदम लाल छान, तेव्हा भाजीला खूप चव येते. थोडं आपण मीठ टाकलं आहे याच्यात. मीठ टाकल्यामुळे लवकर कांदा होईल आपला. आता आपण हे वाटलेला मसाला, हा लसूण आणि जिरं, लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या हे टाकलेलं आहे. शेंगदाणे पण टाकले आहे थोडेसे आपण त्याच्यात. पहा, खूप सुंदर भाजी होते या पद्धतीने. पहा, आता आपला कांदा झालेला आहे छान. आता आपण त्याच्यात भाजी टाकणार आहे. किती छान होत आहे भाजी, खूप सुंदर भाजी होत आहे. पुनर्नवा गावरान भाजी आहे आयुर्वेदिक.
आता मीठ टाकून देणार आहे, कारण भाजी खूप मोठी आपल्याला मिठाचा अंदाज समजत नाही. आता थोडी चिमलेली आहे, तर आपण आता मीठ टाकून देणार आहे, कारण भाजी आपली खारट झाली नाही पाहिजे. थोडं तिखट पण टाकून देणार आहे, लाल तिखट, छान भाजीला कलर येईल. आणि हळद, कोणी हळद टाकत नाही, पण मी टाकत असते थोडीफार हिरव्या भाजीमध्ये. किती छान होत आहे भाजी आपली. या पद्धतीनं करा तुम्ही हे काढल्याची भाजी. या पावसाळ्यात कुठं पण असते ही भाजी. शेतात किंवा थोडंसं शहराच्या बाहेर, गावाच्या बाहेर गेलं म्हणजे ही भाजी दिसते आपल्याला. पहा, आपली भाजी आता झालेली आहे. खूप सुंदर झालेली आहे पुनर्नवाची भाजी. आता आपण त्याच्या सोबत पोळी करणार आहे.
आपली हे पुनर्नवाची भाजी झालेली आहे. पहा किती सुंदर झालेली आहे भाजी आणि खूप चविष्ट भाजी आहे हे पहा, तुम्हाला मी खाऊन दाखवते. खूप सुंदर भाजी आहे पुनर्नवाची भाजी. हे पहा, खूप सुंदर झालेली आहे भाजी पुनर्नवाची. पाठा, पत्थर चट्टा असे खूप नाव आहे. नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आज मी पुनर्नवाची भाजी केलेली आहे तुमच्यासाठी. तर हे भाजी खाऊन बघा आणि मला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला सांगा कमेंट्समध्ये का ही भाजी कशी झालेली आहे. हे पहा, पुनर्नवाची मी जंगलातून तोडून आणि ते पूर्ण व्हिडिओ मी दाखवलेला आहे. तर हे जंगलातून तोडून तुम्हाला आणून दाखवलेली आहे, बनवून दाखवली आहे. तर मला आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करा, आठवणीनं सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.